नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली. पुढील भागामध्ये एकनाथ म्हणतो सावली शेवटचं मागतो. साऊ माझं ऐक. सावली म्हणते हां बाबा. तो लग्न कर. आता पारू दोघांचं दुःख बघते आणि सारंगकडे जाते आणि म्हणते सारंग सर तुम्ही आदित्य सरांसारखे खूप समजूतदार आहे. अहो सावली रंगरूपाने नसली ना तरी मनाने लई चांगली आहे. ती तुमचा संसार अगदी मनापासून करणार. सावलीचं मन लय सुंदर आहे. पण सारंग मात्र काही बोलत नसतो. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते हे लग्न होऊच शकत नाही. रंगारूपाने असली मुलगी मेंदळ्यांच्या घरची सून होऊच शकत नाही. एक पत्रकार पुढे येत म्हणते हे काय बोलता तुम्ही. तुम्ही कुणाच्या रूपाचा असा अपमान नाही करू शकत. नील म्हणतो ऐश्वर्या हे काय बोलतेस. शांत राहा. मीडियासमोर काय बोलावं हे पण कळत नाही का. त्या पत्रकाराला म्हणतो सॉरी तिला असं नव्हतं म्हणायचं. आता चंद्रकांत स्टेजवर सारंगकडे जातो आणि म्हणतो सारंग तू तुझ्या आईला वचन दिलं की काही झालं तरी तू बोल्यावर चढणार आणि आज लग्न करणार. आता सारंगला आठवतं तिलोत्तमा बोललेली असते सारंग मला वचन दे. काही झालं तरी तू आज लग्न करणार म्हणजे करणार. तसं तू घरी यायचं नाही. माझी सून घेऊनच यायचं. चंद्रकांत म्हणतो सारंग आता वचन पूर्ण कर. पारू जाते आणि सावलीला घेऊन येते. पण सारंग मात्र खूप शॉक असतो. पारू सावलीला पाटावर बसवते आणि म्हणते सारंग सर बसा ना. सारंग बसतो आणि पूजा सुरू होते. गुरुजी म्हणतात मंगळसूत्र घाला. आता सारंग खूप खुश होतो आणि हसत सावलीला मंगळसूत्र घालायला लागतो. कारण त्याला सावलीमध्ये अस्मी दिसत असते आणि त्यासोबत आठवतात अस्मीसोबत घालवलेले सुंदर क्षण. तो पुन्हा अस्मीकडे बघतो. अस्मी स्माईल करत असते. तो आता लाजून खाली बघतो आणि नंतर पुन्हा अस्मीकडे बघतो. पण तेव्हा त्याला शेजारी सावली दिसते. आता त्याला खूप राग येतो. त्याच्या डोळ्यामध्ये गच्च पाणी असतं. तिलोत्तमामुळे सारंगवर झालेला अन्याय कुणालाच बघवत नाही. जिथे अस्मीला बांधून ठेवलेलं असतं तिथे जगन्नाथ जातो आणि म्हणतो काय अस्मी प्रधान बोललो होतं ना लालच बुरी बला आहे. आपले पैसे घ्यायचे आणि निघायचे. पण नाही. आता बघितलं ना कशी हालत झाली. तू पैशासाठी करत होती आणि मी माझ्या मुलीसाठी. मी माझ्या मुलीला खिडकीच्या पलीकडे जाताना पाहिलं. तिच्याबरोबर माझं काळीच जळत होतं. तेव्हापासून एक रात्र झोपलो नाही मी. एका बापाची मुलगी जळते त्याला काय वेदना होतात हे कुणालाच नाही कळणार. पण असं समजू नको मी सावलीचा वापर केला. यापुढे आयुष्यभरासाठी आम्ही दोघं सावलीचे आईवडील असणार. आमच्या मुलीसाठी जे जे काही करायचं होतं ते सावलीसाठी करणार. तो आता बरंच काही बोलतो आणि निघून जातो. अस्मी धडपडते पण तो काय सोडत नाही. इकडे आता सप्तपदी सुरू होतात. पण सारंग मात्र खूप दुःखी असतो. तो जेव्हा जेव्हा सावलीकडे बघतो त्याला राग येतो. गुरुजी म्हणतात आता नवरीने पुढे चला. सावली चालत असते पण सारंग मात्र एखाद्या निर्जीव वस्तूसारखा तिच्या मागे मागे चालत असतो. याची जाणीव सारखी सावलीला होते. अखेर दोघांचं लग्न संपन्न होतं आणि दोघं पण सगळ्यांना नमस्कार करतात. भैरवीला एवढा राग येतो ती ताराला घेते आणि निघून जाते. इकडे तिलोत्तमाला गुरुजी म्हणतात पूजा संपन्न झाली. आता तुम्ही बोलू शकता. आता तिलोत्तमा खुणवते आणि मोबाईल मागवते. मोबाईल बघत म्हणते 50 मिस कॉल. हो सगळ्यांना वाटत असेल मी मंगलाष्टका ऐकावी. माझ्या सारंगच्या लग्नाचा सोहळा अगदी थाटात झाला असेल. आता माझं सारंग आणि माझी सून घरी येणार आणि मी त्यांचं स्वागत अगदी थाटात करणार. भैरवी गाडीत बसते पण तिच्या डोळ्यामध्ये आग असते. तारा म्हणते मॉम आता गाणं गायला सावली येईल का. भैरव म्हणते तिला यावंच लागणार. ती पाताळात जरी गेली ना मी खेचून आणणार. हे बोलत असताना भैरवीचे डोळे डबडबलेले असतात. आता सावलीच्या पाठवणीची वेळ होते. एकनाथ चंद्रकांतचे पाय पकडतो. चंद्रकांत म्हणतो अहो हे काय करता उठा. आपण आता व्यायी झालो. आणि एकनाथला मिठी मारतो आणि म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजपासून सावली माझी मुलगी. ती माझी जबाबदारी. सारंग तुझी आई तुझी वाट बघत असेल. तिला असं झालं असेल माझी सून कधी घरी येते. इकडे मात्र पत्रकारांना अगदी उधाण येतं. ते न्यूज देत असतात कंपनीचे मालक सारंग मेंदळे यांनी अगदी एका सामान्य घरातल्या मुलीशी लग्न केलं. खरंच ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. आता वेगवेगळ्या प्रत्येक न्यूजला फक्त सारंग
आणि सावलीचं नाव असतं. तुम्हाला काय वाटतं, हे योग्य झालं की अयोग्य? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.